सर्वप्रथम तर माझे शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले सर्व माझे पालक, सर्वात प्रथम तर आमचे मार्गदर्शक पिंटू सर, त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. एक छोटासा विषय सांगते माझ्याबद्दल. एक म्हणजे पेपर झालेला आमचा, तेव्हा खूप कमी मार्क्स पडले होते. माझे कसे लहानपणापासून वडील होते सोबत. मार्क कमी पडले तेव्हा मी खूप रडले. तेव्हा मार्गदर्शक आमचे सर होते पिंटू सर, त्यांनी बोलले तू टेन्शन घेऊ. लहानपणापासून कसं मामा लोकांनी सांभाळले, आजीने सांभाळले, पण इथं अकॅडमीत आल्यावर सरांनी एका वडिलांसारखं मला बोललं की तू ती सोड नका, तुला कशाची गरज लागली ना तू मला सांग, मी तुला सगळं आणून देतो. ते जे पिंटू सर होते ना ते मार्गदर्शकच होते, तर माझ्यासाठी एक वडिलांप्रमाणे होते. त्यांच्यासाठी सर आम्हाला बोलायचे, वाईट वाटायचं, पण आता मी भरती झाले, मला आता असं वाटायला लागले की ते सर जर नसले तर मी दुसऱ्याकडे गेले असते तर मी भरती होऊ शकले असते, मला वाटत नाही. मल्लू सरांनी पण, राहुल सर, कमलेश सर, शेख सर, सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट केलं. सगळ्यात जास्त अभिमान तर ह्या गोष्टीचा आहे की मी स्वराज्य पण अकॅडमीमध्ये आले आणि माझ्या पिंटू सरांचा जास्त सपोर्ट भेटला. कारण वडील नसताना एका मुलीसारखं वागवणं म्हणजे असंस्थापक असले तरी काही विषय नाही, पण ते असं म्हणतात ना की ते कसं आमच्या सरांबद्दल खरंच खूप बोललं तरी ते कमीच आहे. पण सगळ्यात भारी तर ते म्हणतात ना जे की ब्रँडच असते, ब्रँडची कधी कॉपी होत नाही, तसंच आमचे सर आणि आमची अकॅडमी. अतिशय सुंदर मनोगत त्यांनी व्यक्त केलं.